देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस आयुक्तालय प्रकल्पांचं उद्घाटन। पुण्यासाठी आणखी 5 नवीन पोलीस स्टेशनला मान्यता देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। पोलिसांसमोरची आव्हाने, कायदा व सुव्यवस्थेचे नवे प्रश्न लक्षात घेऊन 60 वर्षांनंतर पोलीस दलाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे। पोलीस स्टेशनची नवी रचना नार्कोटिक्स फॉरेन्सिक युनिट तयार करण्यात आले आहे। पुणे शहरासाठी लोहगाव, लक्ष्मीनगर, नर्हे, मांजरी, येवलेवाडी अशा 5 पोलीस स्टेशनची मागणी केली असून त्यास मंजुरी देण्यात येईल। त्यासाठी लागणाऱ्या 1000 मनुष्यबळाला मान्यता देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे आयोजित पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरात उभारण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि नवीन उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अप्पर मुख्य सचिव गृह इकबाल सिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आदी उपस्थित होते। पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी शासन प्रयत्नशील अजित पवार। येणाऱ्या कालावधीत अनेक सण साजरे होत असून ते आनंदात साजरे व्हावेत यासाठी पोलीस दल नागरिकांशी संवाद साधून चांगले नियोजन करत आहेत। नागरिकांनीही नियमांचं पालन करून कार्यक्रम आयोजित करावे। शासन, पोलीस प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय असल्यास सण उत्सव उत्साह आणि आनंदात साजरे होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। बाल गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी कायद्यात अपेक्षित सुधारणांबाबत पोलीस दलाने आवश्यक सूचना कराव्यात असं सांगून राज्य शासन पोलिसांना सुविधा देण्यात कोणतीही कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही श्री पवार यांनी दिली। चंदननगर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचं उद्घाटन, लोणी, काळभोर, नांदेड सिटी, खराडी, कोंढवा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतींचं भूमिपूजन करण्यात आले। कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, भीमराव तापकीर, राहुल कुल, बाबूसाहेब पठारे, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, शंकर जगताप, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ।